हॅलो फ्रेंड्स, मी पूजा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत देवदर्शनाला. आता कुठे जायचं समोर तुम्हाला दाखवतेच ब्लॉगमध्ये. चला. तर आम्ही निघालो आहोत देवदर्शन करायसाठी. खरं तर ऊन पण खूप जास्त आहे. इतक्या उन्हामध्ये निघायची तर खरं तर इच्छा नव्हती, कारण आम्हाला देवदर्शन करायला जायचं होतं आणि सकाळपासून आमचे कामं काही संपून नव्हते राहिले. पार्लरमध्ये गेलो, तिथे वेळ झाला. आता तुम्हाला माझ्यासोबत कोण आहे चला दाखवते. एक तर सगळ्यात अगोदर तर माझी मावशी आहे, ती जो व्हायोलेट कलरचा ड्रेस घालून बसून आहे ती, आणि त्याच्यासोबत साईडला जे बसून आहे ती माझ्या मावशीची फ्रेंड आहे. ती पण माझी मावशीच होते. आणि खूप ऊन तर आहेच, पण सोबत आम्हाला इतका कंटाळा येऊन गेला, कारण ॲटो पण आमचा किती वेळ, बऱ्याच वेळपर्यंत पेट्रोल पंपवर थांबला. आणि आता आम्ही समोर निघलो आहोत आणि तिथे येऊन फसलो म्हणजे ट्रॅफिकमध्ये. ट्रॅफिकसुद्धा इतकं आहे, काही विचारायचं कामच नाही. हो, जाऊन घेता येते मावशी. आणि ही आहे कोराडी मातेच्या मंदिरमधली सगळ्यात मोठी ओटी. इथे पूर्ण म्हणजे सेम जसं ओटी राहते भरून, तशीच ओटी वगैरे भरून आहे. आणि हा आहे जिथे आपल्या मनातली जर इच्छा राहिली तिथे आपण मागू शकतो. आणि तिथे एक काउंटर आहे, तिथे आपल्याला धागा घ्यायला लागते विकत, आणि तो तिथं आपल्याला एक म्हणजे असं चौकोनी लागलेला आहे. त्याला काय म्हणते मला माहीत नाही, पण तिथे ते बांधावं लागते. म्हणजे जर आपल्या मनात काही इच्छा असेल तर ते पूर्ण होते असं काहीतरी म्हणते. मी वगैरे काही घेतला नाही, पण माझ्या मावशीने घेतला आहे, तो तिथे बांधला वगैरे. आणि ही आहे माझी मावशी. आणि कोराडी मातेच्या मंदिरामध्ये आता नवीन प्लेस तयार झालं, ते म्हणजे भारतीय भवन. इथे सांस्कृतिक केंद्र आहे. तिथे तुम्हाला बरंच काहीतरी असं बघायला मिळते. तिकीट आहे मोठ्यांची 30 रुपये आणि छोटा 5 वर्षाखाली कमी घेते, आणि 5 वर्षाचा जर मुलगा राहिला त्याची जास्त तिकीट असते. आता आम्ही विराची सुद्धा तिकीट काढली आहे. आणि तिथे अंदर तर माहीत नाही काय आणि काही नाही, तर खरंच बाहेरून खूप छान आहे. व्ह्यू तर विचारायचं नका. गेल्या गेला असं वाटत होतं की इथेच थांबावं, आता काही बाहेरच निघावंच नाही, असं काहीतरी आता आम्हाला वाटतं आहे. तर हे आहे एंट्रन्स गेट. आम्ही इथून आलो आणि अंदरचा व्ह्यू बघितला चक्रावल्यासारखं झालं थोडंसं, कारण इतकं सुंदर कसं राहू शकते असं मला वाटत होतं. तिथे त्यांनी फोटोसुद्धा काढू दिले, म्हणजे असं वाटलं मला आता इथे फोटो वगैरे काढू देत नाही, पण त्यांनी फोटोसुद्धा काढू देत आहे. आणि जसं वाटलं आपल्याला तसं फिरू देत आहे. फक्त इतकंच का आपल्याला तिथे कशाचा हात वगैरे लावायचा नाही आहे. आता विराजसोबत मी काही फोटो वगैरे क्लिक केले. आणि इथे 5 ते 6 असे ब्लॉग आहे, आणि म्हणजे खूप बरंच मोठं आहे. आणि मेन म्हणजे आम्ही आता उन्हामध्ये इतकं फिरून आलो, इतकी झोप लागत होती, कारण तिथे इतकी हवा आणि इतकं मस्त कूल आणि थंड थंड आहे. आणि इथे राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहे. हनुमानजीसुद्धा आहे. इथे आम्ही दर्शन वगैरे केलं आता. आणि समोरचा जो व्ह्यू आहे तो बघायसाठी जात आहे. गेल्या गेल्या सुंदर अशी शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांच्या आम्हाला मूर्ती बघायला मिळाल्या.
तर माझ्या जर मागचा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघू शकता तिथे भारत माता आहे. सोबत माझ्या मागे जे काही फ्रेम वगैरे लागल्या तिथे फ्रीडम फायटर्स आहे, त्यांची इन्फॉर्मेशन तिथे पूर्ण दिलेली आहे. ये इकडे ये लवकर, ये लवकर ये. आमचं सगळं फिरून वगैरे झालं आहे आणि कोराडीमध्ये असं झालं आहे. हे बघा आमच्या इथं रुसूबाई ही रुसली. लवकर चल, ए लवकर चल लवकर चल. चला का ॲटो आला ना आपला. ॲटोमध्ये कुल्फी आहे म्हणते ना, ॲटोमध्ये कुल्फी ठेवून आहे म्हणते. चल तर असं काही राहते, कुठं पण गेलं तर हिला निसते आणि फक्त कुल्फी आहे तर आईस्क्रीम. आता हे आईस्क्रीम आहे का काय नाही पाहिजे. चल उभी हो लवकर चल, आईस्क्रीम आहे. ते पूर्ण मंदिर तर फिरून झाला आणि माझ्या मागचं जे दिसत आहे तुम्हाला मंदिर आहे, खरंच इतकं सुंदर आहे, काही विचारायचं कामच नाही. आणि कोराडीला आता असं झालं आहे का तुम्ही आल्याच्या नंतर पूर्ण दिवस जरी फिरला ना तरी म्हणजे इथं फिरण्याचं बरंच काही झालेलं आहे. आता आम्ही मंदिर तर बघितलं आणि हे खरंच इतकं सुंदर मंदिर आहे, काही विचारायचं कामच नाही. आमचं फिरून झालं सगळं आणि आता जात आहोत आम्ही घरी, कारण खूप वेळ पण झालेला आहे आणि आम्हाला अजून बाहेर जायचं आहे. आणि मी कोणासोबत आली तर मी आली आहो माझ्या मावशीसोबत. आता ही एक मावशी आहे आणि अजून एक दुसरी माझ्या मावशीसोबत आहे, तर यांच्यासोबत आले. आता आम्ही घरी जात आहे. ऑटोसुद्धा बुक केला आम्ही, उबर ॲटो बुक केला आहे. आमचा ॲटो पण आलेला आहे आणि घरी चला आता लिटरली घरी भेटू आता. तर माझ्यासोबत आहे माझ्या दोन्ही पण मावशा. एक आहे जो व्हॉलेट कलरचा ड्रेस लावला ती माझी मावशी आणि तिची साईडला जी आहे ती फ्रेंड आहे. सर्वनं मला पूर्ण कुल्फी खातो म्हणून इतकं दमवून टाकलं, काही विचारायचं कामच नाही की खूपच जास्त. आणि आता असं वाटतं आहे कधी घरी जाते, कारण बाहेरसुद्धा जायचं आहे. आता माझ्या फोनची बॅटरीसुद्धा खूप जास्त लो झाली आहे आणि ते सुद्धा आता काही मला व्ह्यू समोरचा काही घेता येणार नाही. असंच इथे सेंड करते. चला मग बाय.